झालेल्या तुमच्या काय सांगाल? मी मागच्या हप्त्यामध्ये सुद्धा भाभा हॉस्पिटल कुर्लाची पाहणी केली होती आणि आज मी दुसऱ्या हप्त्यामध्ये म्हणजे या हप्त्यामध्ये जे आहे ते भाभा हॉस्पिटल बांद्रा वेस्ट जे आहे तिथे पाहणी करायला आलेली आहे. तुम्ही जर आतमध्ये बघितलं असेल तर काही लोकांनी इंटरव्ह्यू घेतले आणि त्या ठिकाणी ज्या रुग्णांनी आम्हाला तक्रारी सांगितल्या ते मी आता वॉर्ड ऑफिसरांना आणि हेल्थ डिपार्टमेंटला जस्ट सांगत होते की खरं तर मुंबई महानगरपालिकेची प्राथमिकता काय आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामधल्या ठेवी तोडल्या गेल्या, रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्ट देऊन रस्त्याची कामं मला वाटतं 70-80% सुरू झाली नाहीत आणि ज्या गोष्टीकडे प्राथमिकतेने बघायला पाहिजे ते हेल्थवरती पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं तर सांगायचं झालं तर मी काल मागच्या हप्त्याच्या भाभाला गेले आणि आज ज्या भाभामध्ये आहे ही नवीन बिल्डिंग आहे. ती भावाची बिल्डिंग तर पूर्ण टेक्यूवर त्या ठिकाणी उभी आहे आणि त्याचं बजेट 90 कोटीवरून 30 कोटी केलं. मी DPDCच्या पण कालच्या मीटिंगमध्ये म्हटलं की आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हेल्थ. का तर करोनानंतर आपल्या सगळ्यांना कळलं की आरोग्य किती महत्त्वाचं आहे. आता पुन्हा एकदा आपण चर्चा करतो की करोनाची साथ त्या ठिकाणी सुरू होते की काय. अशा वेळेला आरोग्य व्यवस्थापन मजबूत करणं खूप आवश्यक होतं, परंतु दुर्दैवाने ते होताना तिथे पण दिसत नाही, इथे पण नाही. तिथे पण चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि वेकंट पोझिशन तीच आहे जी इथे आहे. 60 ते 70% मला वाटतं चतुर्थ श्रेणीचे कर्मचारीच नाहीत. त्यामुळे स्वच्छतेचा अभाव आहे असं तिथल्या लोकांनी मला सांगितलं आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर इतका ताण आहेत की ते इतके रागाने असतात की त्यांचा पारा नेहमी वर असतो. मी भाभा कुर्लामध्ये गेले तिथे सुद्धा मला असं जाणवलं की OPD खोलणारी मंडळी जी पेपर देतात ती मंडळीच नाही आहेत. त्यामुळे पहिल्या 4 खिडक्या होत्या, आता फक्त एकाच खिडकीमध्ये ती ओपन होऊन ती OPD चालते. इथे जी तक्रार मला प्राप्त झालेली आहे, पेशंटला तुम्ही विचाराल तर पेशंट सांगत होते की आम्हाला MRI साठी आणि CT स्कॅनसाठी जे आहे ते बाहेर जावं लागतं. खरं तर हे दुर्दैव आहे. जसं मी सांगितलं की मागच्या हॉस्पिटलमध्ये एक्सरे मशीन्स बंद होत्या. या ठिकाणी हे फेब्रुवारीला जे आहे ते हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे, पण अजूनही MRI चालू नाही, CT स्कॅन चालू नाही. लोकांना त्यासाठी बाहेर जावं लागतं. एकाने कंप्लेंट केली की 3 दिवसापासून त्याला जे आहे ते रक्त मिळत नाही. त्यामुळे 24/7 रक्तपुरवठा खर्च व्हायला पाहिजे, पण ते रक्त मिळताना दिसत नाही आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मी भाभामध्ये पण बघितलं, कुर्ला आणि भाभा इथे पण बघितलं की गॅस्ट्रो आणि त्या ठिकाणी तापाचे पेशंट खूप आलेले आहेत आणि अशा वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझं सांगणं आहे की मुंबईमधल्या पाण्याचं जे आहे ते नियोजन करणं आणि ते शुद्ध पाणी लोकांना कसं, कारण लोकांना गॅस्ट्रोची साथ चालू आहे आणि तापाचे रुग्ण मेडिकलमध्ये त्या ठिकाणी आहेत. या व्यतिरिक्त जर बोलायचं तर मर्चुरीमध्ये पूर्वी जे जुनं हॉस्पिटल होते 12 जागा होत्या, इथे फक्त 4 जागाचे व्यवस्थापन करण्याची परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी ही बिल्डिंग जरी नवीन निर्माण केली असली तरी त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये खूप लोकांच्या तक्रारी आहेत. लोकांचं म्हणणं आहे की असं खिळा जरी ठोकला तरी ती भिंत फुटण्याचं काम होतं. पाऊस पडला त्या दिवशी पाणी इथे गळलं. लोकांची तक्रार आहे की ज्या वेळेला इथे टाकी आहे ती टाकी ज्या वेळेला भरली त्यावेळी त्या टाकीचं काहीतरी नॉक तुटलं. हे शिंदे साहेब डॉक्टर पण सांगतात ते नॉक काहीतरी तुटलं आणि पूर्ण या ठिकाणी पाणी झालं, खाली पाणी झालं आणि त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला वॉर्डमधल्या पेशंटना. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे प्राथमिकता देऊन लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून आयुक्त आहेत. माझा आयुक्तांवरती आरोप आहे की त्यांनी कधीतरी अशा हॉस्पिटलमध्ये भेट द्यावी. आता करोना आहे, याचं जे आहे ते असताना तुम्ही आरोग्याची जी हेळसाळ करताय, लोकांच्या आयुष्याशी जे खेळण्याचं काम करताय ते बरोबर नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आता आम्ही महिला वॉर्ड बघितला, पुरुष बघितला, आता आम्ही लहान मुलांच्या वॉर्डमध्ये चाललेलो आहे. पण आमचं हे जे आहे ते आता येणाऱ्या काळामध्ये मी सायन, नायर, KM ह्या हॉस्पिटलला सुद्धा जाणार आहे. मधल्या काळामध्ये मी शताब्दी हॉस्पिटलला सुद्धा जाऊन आलेली आहे. एका ठिकाणी हॉस्पिटल बांधायची आणि ती प्रायव्हेट माणसाला देण्याचं एक मोठं षडयंत्र मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे. पण रुग्णांना सेवा नाही आहेत ह्या बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर शताब्दी असेल किंवा आता भाभा असेल किंवा आणखीन जे अग्रवाल हॉस्पिटल असेल यांच्या इमारती गेल्या काही महिन्यात उभ्या राहिल्यात. तुम्ही जो आरोप करता आहात की त्यांचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं, म्हणजे जसं इथे तुम्ही पाहिलं असं म्हणताय, मग ह्या इमारतींचा कालावधी देखील त्यांचं आयुष्यमान देखील कमी राहणार आहे, अपघात होण्याची शक्यता आहे. या संदर्भात तुम्ही काही पुढे आता कारवाई असं आहे की लोकप्रतिनिधी आम्ही इथे आलो आणि आम्हाला ज्या गोष्टी लोकांच्या आणि पेशंटच्या माध्यमातून समजल्या आणि आम्ही स्वतः ज्या बघितल्या त्याच्या माध्यमातून आम्ही हे बोलत आहोत. पण मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची पण जबाबदारी आहे की कधीतरी त्यांनी हॉस्पिटलला व्हिजिट द्याव्यात. जी कन्स्ट्रक्शन झाली आहे त्याचं एकदा थर्ड पार्टी ऑडिट सुद्धा करून घेण्यात यावं. ज्या शताब्दी हॉस्पिटलबद्दल तुम्ही बोलताय, आपण ह्या हॉस्पिटलबद्दल बोलते, आता इथे जर कामाची दर्जा बघितला तर तुम्हाला पण कळतं की सुमार दर्जा आहे. इथे जर स्टाफचं खरं तर स्टाफ भरण्याची गरज ती तुम्हाला दिसते की साफसफाई ज्या दिवशी कोणी येतं त्या दिवशी त्या दराने तयारी केली जाते. पण ज्यावेळी पेशंटशी तुम्ही चर्चा करता तेव्हा ते सत्य परिस्थिती सांगतात, कारण त्यांना रोज या ठिकाणी राहावं लागतं. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या गळथळ कारभाराचं आणखीन एक उदाहरण जर तुम्हाला सर्वांना बघायचं असेल तर हॉस्पिटल जर मुंबई महानगर आता इथे तर खाली सीट आहे, म्हणजे खाली बेड्स आहेत. पण तुम्ही जर सायन हॉस्पिटल आणि KM हॉस्पिटलला गेला तर याच्यापेक्षा भयानक परिस्थिती तुम्हाला दिसेल. म्हणजे याच्यापेक्षा तुम्हाला भाभा कुर्लाची परिस्थिती अजून भयानक दिसली मला.
की त्या ठिकाणी पूर्ण टेक ओव्हर आहे. कधी ती इमारत जर खाली कोसळली आणि अपघात झाला तर पूर्णपणे जबाबदार कोणाला धरण्यात येणार हे पण ठरवलं पाहिजे आणि ती जबाबदारी आयुक्तांवर टाकली पाहिजे. दुसरा तुम्ही जे क्वेश्चन आता म्हणाला की प्रायव्हेटायझेशन होत आहे, काही रुग्णालयांच्या त्याकडे वाटचाल सुरू आहे आता मुंबई महानगरपालिकेच्या. खूप रुग्णालयासंदर्भात ते झालेलं आहे. जसं शताब्दीच्या बाबतीमध्ये चाललं, आम्ही मोमेंट केली, आम्ही खूप मोमेंट केली, त्या ठिकाणी उपोषण केलं. आम्हाला भेटायला त्यावेळेस जे आहे ते हेल्थचे DMC आले होते, त्यांनी सांगितलं आम्हाला की असं काही नाही आहे. पण आम्हाला जे माहिती होतं की तो पूर्णपणे अग्रवालला देण्याचा. असंच अजून 1-2 हॉस्पिटलला पण प्लॅन आहे की बिल्डिंगी बनवायच्या मुंबई महानगरपालिकेने आणि नंतर मग त्या एखाद्या प्रायव्हेट माणसाला द्यायच्या. मला कळत नाही की मुंबई महानगरपालिकेची प्राथमिकता काय. आरोग्य ही प्राथमिकता नाही आहे का? शिक्षण ही प्राथमिकता नाही आहे का? का फक्त रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर द्यायचे 8,000 10,000 कोटीची ती प्राथमिकता आहे? परत त्यांनी काम पण नाही सुरू केलेलं आहे. 20% 30% काम झालेलं आहे. त्यामुळे प्रायोरिटी ठरवली पाहिजे आणि मुंबईच्या लोकांच्या चांगल्या हेल्थ फॅसिलिटी दिल्या गेल्या पाहिजे. प्रत्येक माणसाचा अधिकार आहे आणि मूलभूत अधिकार आहे शिक्षण आणि आरोग्य, ते त्याला मिळालं पाहिजे. यासाठी आता काँग्रेस पुढे काही आंदोलन किंवा आम्ही तर आता सगळे हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही त्याचा एक रिपोर्ट काढून जाऊन आंदोलन करून देणार आहोत आयुक्तांना की आयुक्तांनी स्वतःच्या सद्विवेक बुद्धीचा वापर करावा आणि त्यांनी या ठिकाणी यंत्रणांना हलवावं हीच अपेक्षा करते. आणि मुंबईकरांचं जीवन जे इतकं दुर्भर करून टाकलंय ना, म्हणजे आज लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागतं, महागड्या ट्रीटमेंटला जावं लागतं, कारण मुंबई महानगरपालिका ज्या सुविधा पुरवायला पाहिजे त्या पुरवण्यामध्ये पूर्णपणे असफल आहे. आता जरा वेगळा प्रश्न आहे. प्रताप सरनाईक आज म्हणाले की मुंबईची बोलीभाषा ही हिंदी आहे आणि हिंदी जी आहे ती आता प्रायोरिटीने मुंबईमध्ये बोलली जाते. त्यामुळे आमची अभिजात भाषा ही मराठी आणि मराठी असल्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. आणि मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मराठी, हिंदी, जात, धर्म यामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्यापेक्षा तुम्ही मूलभूत प्रश्नांना उत्तरं द्या. जसं आम्ही सांगतोय की रस्त्याबद्दल बोला, नाले सफाईबद्दल बोला, मिठी रिव्हरच्या सफाईबद्दल बोला, हॉस्पिटलबद्दल बोला, शाळेय शिक्षणाबद्दल बोला, तुमच्या विभागाच्या माध्यमातून चालणाऱ्या परिवहन विभागाच्या STच्या बसेसबद्दल बोला. BST आज लॉसमध्ये तिच्याबद्दल बोला. तिला काय मुंबई महानगरपालिका मदत करणार आहे तिच्याबद्दल बोला. दुर्दैवाने मूलभूत प्रश्नाबद्दल कधीही कोणीही या ठिकाणी सरकारमधलं बोलत नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी उतरून लोकांचे प्रश्न मुंबईकरांचा आवाज म्हणून यावं लागत आहे. 2 राष्ट्रवादी एकत्र होतील अशी चर्चा चालू होती. चर्चाला जर आणि त्याला आपण पवार साहेबांनी नाकारलंय की मला जर आणि त्याला आम्ही पण उत्तर देणार नाही. त्यांच्या पक्षाचे काही मी प्रवक्ता नाही. मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपली भूमिका मांडत आहे. देखिए जिस तरह से मुंबई महानगर पालिका की एक प्राथमिकता होनी चाहिए और उनकी प्राथमिकता जो है वो हेल्थ होनी चाहिए, एजुकेशन होनी चाहिए, क्योंकि देश के संविधान के मूलभूत कलम में से अगर कोई चीज़ है तो ये दोनों है. लेकिन मुंबई महानगर पालिका का पूरा ध्यान जो है वो सड़क, इसमें जो कॉन्ट्रैक्टर को मदद करने का, टेंडर निकालने का, इसी में ज़्यादा इंटरेस्ट है. हमने लास्ट टाइम भी भाभा हॉस्पिटल में कुर्ला हम गए थे, आज भी हम कुर्ला बांद्रा वेस्ट के जो है वो हॉस्पिटल में आए हैं. ये नई बिल्डिंग बनी है, फरवरी में इसका ओपनिंग हुआ है. वहाँ भी हमने देखा, यहाँ भी हमने देखा चतुर्थ श्रेणी के कर्मचारी की संख्या लगभग 60% से खाली है. इसीलिए जो काम कर रहे हैं उनका पारा ऊपर रहता है और उनके ऊपर लोड भी बहुत ज़्यादा है. इसीलिए मैंने जब पेशेंट से बात की तो उन्होंने मुझे तकरार की कि यहाँ पे साफ़ सफाई का एक इशू है. अब ये बिल्डिंग बनी है, फरवरी में इसका ओपनिंग हुआ है. इसमें बारिश में इसमें जो है वो छत से पानी गिरा, इसकी टाकी जब भर गई तो यहाँ पे पानी जमा होने का काम हुआ. तो इसकी कंस्ट्रक्शन की कौन जिम्मेदारी लेगा? लोगों ने हमें बताया कि यहाँ पे खिला भी लगाएंगे तो पूरा दीवार टूटने की जो है वो संभावना है. तो ऐसे समय में इसकी पूरी इंक्वायरी आयुक्त के माध्यम से होनी चाहिए. लेकिन दुर्भाग्यवश आयुक्त के लिए प्राथमिकता क्या है ये हमें अभी तक समझ में नहीं आया. अभी कोरोना की परिस्थिति है, कोरोना में हम सबको पता चला है कि हमने अपने परिवार के सदस्य भी कुछ खोए हैं. हम सबको पता है कि हेल्थ कितनी ज़रूरी है. ऐसे समय में हेल्थ यंत्रणा पर ध्यान देना चाहिए, उन्होंने हॉस्पिटल में आना चाहिए. लेकिन दुर्भाग्यवश आए नहीं है. उनको पता ही नहीं यहाँ पे CT स्कैन बंद नहीं है, यहाँ पे MRI मशीन नहीं है. ओल्ड भाभा में जो इनकी एक्सरे की मशीन है वो मशीन चालू नहीं है. अगर रुग्णों को ब्लड चाहिए तो यहाँ पे ब्लड 3-3 दिन नहीं मिलता है. भाभा पुराने मतलब क्या बोलते हैं कुर्ला हॉस्पिटल में 4 दिन तक सोनोग्राफी नहीं होती है. तो ये समस्याओं के लिए उनको आना चाहिए कि नहीं आना चाहिए. अस्पताल में दवाइयाँ नहीं है. अस्पताल में अगर आप बात करें तो यहाँ पे बॉडी रखने के लिए जगह नहीं है. पुराने भाभा में 12 की जगह थी, अब यहाँ पे 4 की जगह कर दी. तो बॉडी कहाँ रखे? मर्चुरी की अपना अलग एक सवाल यहाँ पे पैदा हो गया. तो यहाँ पे व्यवस्थापन क्या दिया है? ना MRI ना CT स्कैन. लोगों को बाहर जाना पड़ता है, ब्लड के लिए लोगों को बाहर जाना पड़ता है. तो मुंबई महानगर पालिका की प्राथमिकता क्या है, इस माध्यम से मैं सवाल पूछना चाहती हूँ. देखिए 3 साल से तो यहाँ पे कोई कमेटी नहीं है, 3 साल से तो यहाँ पे कोई है नहीं है. इसका जिम्मेदार तो मैं आयुक्त को ही समझूंगी.
और सरकार को समझो कि जिस चीज़ों के ऊपर आपको ध्यान देना चाहिए उस चीज़ों के ऊपर आपका ध्यान ही नहीं। आप सिर्फ राजनीति करते हैं और वो भी राजनीति कुछ अलग अलग मुद्दों पे करते हैं जो मुद्दे लोगों के निगड़ित नहीं है। मुंबई कर का टैक्स का पैसा 2,500 करोड़ का बजट कहा जाता है, मुंबई महानगर पालिका का हेल्थ पे खर्चा होता है। कहाँ खर्चा हो रहा है? सायन की अवस्था क्या है? केएम की अवस्था क्या है? नायर की अवस्था क्या है? भाभा कुर्ला की अवस्था क्या है? बांद्रा पश्चिम की अवस्था क्या है? शताब्दी की अवस्था क्या है? तो इस पे तो सवाल पूछने पड़ेंगे ना। ये तो हमारे मूलभूत अधिकार है, हमें अच्छा हेल्थ देना है। लाड़की बहन योजना के अंदर 2000 से ज्यादा सरकारी महिलाओं को लाभ मिला है, ऐसा सामने आया है और उसे मान्य किया गया है अदिति तटकरे द्वारा। देखिए, मैंने वो न्यूज़ पढ़ी, लेकिन मेरा एक ही कहना है कि आप जब कोई योजना क्यों इतनी घाई से योजना लाई? इलेक्शन के लिए घाई से योजना लाई। कोई भी योजना अगर प्रिपेयर होती है या कोई भी पॉलिसी प्रिपेयर होती है तो उसकी पढ़ाई होनी चाहिए, उसका पहले जो है उसके लिए प्रिपरेशन होना चाहिए। दुर्भाग्यवश कोई भी प्रिपरेशन नहीं किया, कोई भी मालूमात नहीं रखी, सिर्फ इलेक्शन आ गया तो फटाफट करना चाहिए इसलिए ये योजना की। तो आपको तो इसके जो परिणाम होंगे वो तो आपको मिलेंगे कि किसी को हो जाएगा, लेकिन इसका कोई पहले सोच ही नहीं थी। ये तो इलेक्शन के लिए बनाने का काम हुआ। अगर आप बात करेंगे तो सामाजिक न्याय और आदिवासी विभाग का कितना बजट वहाँ शिफ्ट किया गया और वो समाज के प्रति कितनी बड़ी इसके प्रति जो उदासीनता दिखाई उसका क्या है? ये समाज का फंड था, ये देश के कॉन्स्टिट्यूशन ने उनको अधिकार दिया था और वो फंड पूरी तरह से लाडली बहन में डाइवर्ट करने का काम हुआ है। आपको अगर करना है तो भी जैसे मुंबई महानगर पालिका प्रॉपर्टी टैक्स बढ़ा रही है जो कि सुप्रीम कोर्ट की जो है वो जजमेंट को पूरी तरह से जो है वो खारिज करता है, तो उसके लिए कंटेम्प्ट की हम लोग जाने वाले कोर्ट में। लेकिन एक वो कर रहा है, कचरे के ऊपर लगाने वाले थे, हमने उसमें बहुत सारी चीज़ों का बात किया तो अभी वो बंद हो गया। तो गरीब आदमी के ऊपर टैक्स लगाओ और अदानी जैसे बड़े आदमी को पूरे टैक्स से फ्री कर दो, जमीनें फ्री दे दो, सब जेंडर फ्री दे दो, सब कर दो। हाँ। केंद्र मंत्री बीजेपी के नेता और केंद्र मंत्री गिरिराज सिंह कहते हैं ऑपरेशन सिंदूर को लेकर जो लोग सबूत मांग रहे हैं वो पाकिस्तान जाए, वहां से उनको सबूत मिलेंगे। उनके इस बयान को किस तरह वो कह रहे हैं कांग्रेस हो या अन्य पार्टी जो सबूत मांगे वो पाकिस्तान जाए। देखिए, जो निष्पाप लोगों की मौत हुई उसके लिए हमने जय हिंद यात्रा निकाली कि सैनिक के साथ हम खड़े हैं, क्योंकि जो निष्पाप लोगों की मौत हुई उसको न्याय मिलना चाहिए, अतिरेकी मरने चाहिए, जो सीमा पर कार्रवाई करते हैं उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। लेकिन मुझे यहाँ पे कहना पड़ेगा कि आज हमें इंदिरा गांधी जी की याद आ गई। इंदिरा जी गांधी होती तो जैसे पाकिस्तान के 2 टुकड़े कर दिए, अभी भी उसको खत्म करने का काम करती। भले अमेरिका कितना भी प्रेशर करती है, कोई कुछ भी करता तो भी इंदिरा जी गांधी खड़ी रहती।